जी टेस्ट चांगली यायला पाहिजे तर ते काय लागेल, पाण्यासारखं लागेल. आपल्याला पाण्यासारखं लागायला नको, त्याला टेस्ट लागायला पाहिजे. मग हिंग, थोडंसं इलायची, जे काही तुम्हाला ऍड करायचं ते सगळं हे टाका, मिक्स करा आणि 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही काढाल, उलटा केला की त्याची काय होईल, त्याला कट करा वेगळा तुकडा म्हणजे ती जेली अजून थोडीशी सुकवली तर अजून कडक होईल. तुमची जर थोडीशी हे असेल तर तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता. कसली जेली झाली, आंब्याची जेली. तेच तुम्ही दूध केलं, दूध आहे बरोबर, आणि फ्रीजमध्ये ठेवलं काढलं तर दुधाला जेली म्हणणार का तुम्ही? आपल्याकडे वेगळं नाव आहे, काय म्हणतात, मलाई नाही म्हणतात. खरवस आपल्याकडे जो बनवतात ना, किंवा सायकलवरती एक माणूस असतो पातेलं घेऊन, असं नाही मोठं पातेलं, त्याच्याकडे खरवसाला कट करून देतो 50 रुपये, एवढं ऍक्च्युअल महाग नसतं. आणि खरवस काय त्याच्याकडे काय गाय म्हशी काय दररोज काही कट करतात, अतिशय सुंदर लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही काय बदाम काजू हे टाकून करा. चायना घास फक्त 50 रुपयाला मिळतं, 4-5 वेळा वापरतात. नुसतं पाणी तुम्ही घेतलं, पाण्यामध्ये चायना घास उकळवलं आणि जसं नुसतं पाणी ठेवलं, पाण्याची जेली तयार. त्याच्यात तुम्ही साखर आणि सगळं टाकलं तर पाण्याला पण टेस्ट. लिंबू सरबत बनवला सांगतो तो तसा लिंबू सरबतची काय त्याची लक्षात घ्या, प्रयोग करा. कारण काय नुसतं आला तुम्ही बसला काहीतरी केलं निघून गेला, तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय देणार, सर्टिफिकेट मिळणार. काय बोल तुमची नोंद कुठे आहे, भारत सरकारच्या रेकॉर्ड, बरोबर. भारत सरकारच्या रेकॉर्डला सरकारी सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार. अनुभव एक खूप वर्षापासून शिकवत आहे पुण्याला पण बरेच